नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. याचे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, हॅडला आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो आणि V3 म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. तत्पूर्वी आपण स्ट्रक्चरचे निरीक्षण करूया. येथे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट आहे, परंतु आपण प्रत्येक कर्त्यासमोर हॅड ज्यावेळेस घेऊ त्यावेळी त्याचा अर्थ वेगळा असतो आणि हॅडच्या पुढे जर आपण V3 घेतले, अर्थातच क्रियापदाचे तिसरे रूप घेतले, तर त्याचा अर्थ वेगळा होतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर नियमानं सुरुवातीला या टेन्समध्ये फक्त हॅडच हे एकमेव सहाय्यकारी क्रियापद असतं. त्यामुळे आय हॅड म्हणजे मला अब्लिक माझ्याजवळ होते, वी हॅड म्हणजे आम्हाला अब्लिक आमच्याजवळ होते, यू हॅड तुला अब्लिक तुझ्याजवळ होते आणि अनेकवचनामध्ये तुमच्याजवळ होते. ही हॅड त्याला अब्लिक त्याच्याजवळ होते, शी हॅड तिला अब्लिक तिच्याजवळ होते आणि इट हॅड म्हणजे त्याला होते किंवा होता. दे हॅड म्हणजे त्यांना किंवा त्यांच्याजवळ होते. येथे तुम्ही होता असे सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, लक्षात ठेवा. आय हॅड, वी हॅड, यू हॅड, शी हॅड, दे हॅड यांचा अर्थ याप्रमाणे होतो. परंतु आय हॅड, वी हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड, दे हॅडच्या पुढे जर V3 आले आणि त्याच्या पुढे जर ऑब्जेक्ट आले असेल तर त्याचा अर्थ वेगळा होतो. आणि आपल्या नियमाप्रमाणे आपले जे मराठी सफिक्स आहेत, आपण तुम्हाला सांगत आलेलो आहे तुम्हाला प्रत्येक वेळी. मी प्रत्येक काळात टेन्सचे जे मराठी सफिक्स वेगवेगळे आहेत आणि त्याचे स्ट्रक्चर सुद्धा वेगवेगळे आहेत. तुम्ही या दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आता आपण तुम्हाला पूर्ण भूतकाळातील मराठी सफिक्स म्हणजे मराठी प्रत्यय कोणते आहेत, म्हणजे त्या काळातील वाक्याच्या शेवटी कोणते अक्षर किंवा शब्द येतात हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर आता आपण बघूया मराठी सफिक्स, पास्ट परफेक्ट टेन्सचे मराठी सफिक्स. इथे लिहा मराठी प्रत्यय. मराठी प्रत्यय या काळातील वाक्याच्या शेवटी पहिला घ्या ला, दुसरा ली, तिसरा ले, चौथा लो. ठीक आहे, लाली लेलो असं घ्यायचं आणि पुन्हा याच्या पुढेच एक नंबर घ्या होतो अब्लिक होते, होतास अब्लिक होतीस, नया होतात असे प्रत्यय येतात. ठीक आहे, म्हणजे या काळातील वाक्य शेवटी ला, ली, लेलो, होतो, होते, होतास, होतीस, होतात असे प्रत्यय येतात. ठीक आहे, चला तर मग आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य घेऊया आणि तेच वाक्य या काळामध्ये बदलूया. पहिलं वाक्य बघा आपल्या नियमाप्रमाणे, आय राईट अ लेटर. काळ कोणता रे बाबा? काळ आहे साधा वर्तमान. याचा अर्थ मी पत्र लिहितो, मी पत्र लिहितो. आता आपण हे वाक्य आपण पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये बदलूया. तर स्ट्रक्चर नुसार करता येत तसं खाली या.
आय समोर हॅड यायला पाहिजे आणि हॅडच्या पुढे V3 आलेला आहे म्हणजे क्रियापदाचं रूप तिसरं आहे. परंतु या राईटचं आपण इथे V3 येणं गरजेचं आहे. राईटचं रिटर्न होतं WRITTN रिटर्न आणि ऑब्जेक्ट दिसायचं जेव्हा लेटर. आय हॅड रिटन अ लेटर. तर तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे की प्रत्येक काळातील मराठी वाक्याचा अर्थ लिहित असताना त्याचे मराठी प्रत्यय बघून अर्थ लिहावा. ठीक आहे. तर बघा याचा अर्थ होतो मी पत्र. आता रिटर्नचं विमान काय आहे? राईट आहे. राईटचा मराठी अर्थ काय होतो? लिहिणे. लिहिणे असं जमतं का? जमत नाही. काय करायचं? मराठी अर्थामध्ये शेवटचं एक मात्र असणार अक्षर ओळखायचं आणि तिथं लाली येलो पैकी ते एक लिहायचं. मी पत्र लिहिले. ठीक आहे. लिहिले होते. ठीक आहे. मी पत्र लिहिले होते असा वाक्याचा अर्थ होतो. प्रत्येक काळातील मराठी वाक्याचा अर्थ लिहित असताना त्याचे मराठी सफिक्स बघावे. म्हणजे या काळाचा सफिक्स मराठी प्रत्यय त्या काळाला इथे लागू होत नाही. ठीक आहे. तर वाक्य दुसरे बघूया आपण. We write a letter. काळ साधा वर्तमान काळ याचा अर्थ होतो आम्ही पत्र लिहितो. आम्ही पत्र लिहितो. काळ साधा वर्तमान काळ. आपण हे वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये बदलूया. नियमाप्रमाणे चला वी या करता येत असा वी समोर हॅड घ्यायचं परंतु याचं V3 या राईटचं रिटर्न ऑब्जेक्ट दिसायचं त्या लेटर. याचा अर्थ बघा आम्ही पत्र. रिटर्नचं विमान कार्य राईट आहे. राईटचा मराठी अर्थ काय? लिहिणे. लिहिणे या मराठी अर्थामधलं शेवटचं एक मात्र असणार अक्षर बघा इथे. मग लिही फक्त उरलं. लिहिणे मधलं ने कटलं इथे लिही फक्त उरलं. पुन्हा एकदा मराठी प्रत्ययामध्ये चला तिथे आहे लिहिलेलो. तिथे लिहा पुन्हा आम्ही पत्र लिहिले. तिथं आहे होते. आम्ही पत्र लिहिले होते. ठीक आहे. इट इज अ पास्ट परफेक्ट टेन्स. चला दुसरे वाक्य घ्या. यू राईट अ लेटर. काळ पुन्हा एकदा साधा वर्तमान काळाचा. याचा अर्थ होतो तू पत्र लिहितोस. हे वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये बदलूया. यू करता येत तसा घ्या. यू समोर हॅड यायला पाहिजे आणि राईटचं V3 रिटर्न घ्या. रिटर्न ऑब्जेक्ट जसं आहे तसं घ्या. लेटर. याचा अर्थ होतो तू पत्र. पुन्हा एकदा रिटर्नचं घेऊन आठवा. राईट त्याचा मराठी अर्थ लिहिणे. मराठी अर्थामध्ये शेवटचे एक मात्र असणार अक्षर इथे वगळायचं. तिथं मराठी प्रत्ययापैकी एक प्रत्यय लिहायचा. तू पत्र लिहिले होतेस किंवा होते असे चालतं. ठीक आहे. तू पत्र लिहिले होते. ओके. तर अनेक वचनामध्ये याचा अर्थ काय होतो? तुम्ही पत्र लिहिले होते असं अनेक वचनामध्ये दुसऱ्या युचा अर्थ होतो. तिसरं वाक्य घेऊया आपण. येथे थोडंसं आपण चेंज करूया. तिसरं वाक्य घेऊया. ही गोज टू पुणे. गोज म्हणजे काय? बघा तो पुण्याला. गो म्हणजे काय? जाणे. तर जाणे याच्यामधलं इथे ने कट करायचं आणि हा सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळं इथे प्रत्यय येतो. तो पुण्याला जातो. हा काळ कोणता रे बाबा? हा काळ आहे साधा वर्तमान. बघा साधा वर्तमान काळ आहे. साधा वर्तमान. आता आपण हे वाक्य बघूया पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये. करता येत तसं घ्या. ही नियमाप्रमाणे ही समोर हॅड यायला पाहिजे या काळामध्ये. आता इथे गो काय रे? गो हा फर्स्ट फॉर्म आहे. तर गो फर्स्ट फॉर्म आहे. वेंट सेकंड फॉर्म आहे आणि गॉन तिसरा फॉर्म आहे. त्यामुळे पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये गॉन घ्यायला पाहिजे. गॉन. ही हॅड गॉन टू पुणे.
चला आता म्हणत याचा अर्थ लिहूया आपण बघा. तो पुण्याला गेला होता. ठीक आहे, तो पुण्याला गेला होता. झाला होता का नाही होत, काहीतरी गेला होता.